Hello friends, our today's topic is pleiotropy. In the last lecture we have seen the multiple alleles. ठीक आहे, ब्लड ग्रुप आपण बघितलं होतं त्यामध्ये. देन तुम्हाला मी पॉलिजेनिक इनहेरिटन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. पॉलिजेनिक इनहेरिटन्सचं तुम्हाला मी क्रॉस करायला सांगितलेला होता. गॅमेट्स मी काढून दिलेले होते, क्रॉस तुम्हाला करायला सांगितलेला होता. ठीक आहे. आवर नेक्स्ट टॉपिक इज द प्लिओट्रॉपी. सिंपल आहे. प्लिओट्रॉपी म्हणजे काय? वेन अ सिंगल जीन कंट्रोल्स two or more different traits, it is called pleiotropic gene, and this phenomenon is called as pleiotropy or pleiotropism. मेंडलने आपल्याला काय सांगितलं होतं? सिम्पली वन जीन कंट्रोल्स वन कॅरेक्टर, मीन्स वन जीन्स कोड फॉर अ वन कॅरेक्टर. बट आपण मागच्या लेक्चरमध्ये पॉलिजेनिक इनहेरिटन्स बघितलं. त्यामध्ये काय दिसून आलं की एक कॅरेक्टर ह्युमन्समध्ये, म्हणजे कोणते कॅरेक्टर, जसं हेअर असतील किंवा हाईट असेल, ठीक आहे, किंवा स्किनचा कलर असेल, याचे जे ग्रेडेशन्स दिसत आहेत, असे जे कॅरेक्टर्स, हे कॅरेक्टर एक जीन कंट्रोल न करता तिथे किती जीन कंट्रोल करतायत? दोन किंवा त्यापेक्षा जास्त जीन्स कंट्रोल करतायत. ठीक आहे. त्यासारखंच एक प्लिओट्रॉपी आहे. म्हणजे काय तर इथे वेन अ सिंगल जीन कंट्रोल्स टू आर मोर डिफरंट ट्रेट्स. म्हणजे बघा इथे काय, आता जीन एक आहे पण कॅरेक्टर अनेक आहे. म्हणजे एकच जीन आहे, तो अनेक कॅरेक्टर काय करतोय? कंट्रोल करतोय. दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेगवेगळे डिफरंट ट्रेट्स तो कंट्रोल करतोय. त्या जीनला आपण म्हणणार आहे प्लिओट्रॉपिक जीन, आणि त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणतो प्लिओट्रॉपी ऑर प्लिओट्रॉपिझम. मग यामध्ये आता एक कन्सेप्ट असते, दॅट इज लिथल जीन. लिथल जीन म्हणजे काय? अ जीन विच कॉजेस डेथ ऑफ द बिअरर इज कॉल्ड लिथल जीन. म्हणजे ज्यामध्ये बिअरर म्हणजे ज्याच्याकडे तो आलेला आहे, ज्या पर्सनमध्ये हा लिथल जीन आलेला असतो, त्याची काय होते? डेथ होते. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? लिथल जीन म्हणतो. ठीक आहे. मीन्स विच कॉजेस दी डेथ. ते का? तर ते पुढे आपल्याला एक्झाम्पल बघितल्यानंतर समजेल. आता याचं आपण एक्झाम्पल जे बघणार आहे ते सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय? तर ॲनिमिया म्हणजे काय? तर आपल्या ब्लडमध्ये असणारं हिमोग्लोबिन आहे, ठीक आहे, तो त्याची लेवल कमी होणे. सिकल सेल ॲनिमिया असं का म्हणलं आहे? तर आरबीसीचा शेप जो असतो तो कसा होतो? सिकल शेप होतो. सिकल शेप म्हणजे कसा? हाफ मून लाईक शेप होतो. ठीक आहे. पुढे मी डायग्राम दाखवणार आहे. इट इज कॉज्ड बाय अ जीन HBS. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमिया प्रोड्यूस करणारा जीन कोणता आहे? HBS. आणि नॉर्मल जीन काय असतो? HBA. म्हणजे काय बघा, इथे HB हा एक जीन आहे, ठीक आहे, जो आपल्याला दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसतोय, HBS आणि HBA. म्हणजे हा सिकल सेलचा जीन दोन कॅरेक्टर कंट्रोल करतोय किंवा त्यापेक्षा जास्त करतोय. कसे जास्त? तर यामध्ये आपल्याला 3 व्हेरिएशन्स मिळतात. कोणते 3 व्हेरिएशन? एक म्हणजे नॉर्मल पर्सन, एक म्हणजे कॅरियर पर्सन, अँड वन इज सफरर. म्हणजे काय म्हणणार त्याला आपण? ज्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे त्याला म्हणणार आपण सफरर. मग नॉर्मलमध्ये जीन काय असतात? नॉर्मलमध्ये असतो HBA, HBA. कॅरियरमध्ये काय असतं? कॅरियर म्हणजे हेट्रोझायगट असतो. हेट्रोझायगटचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. हेट्रोझायगस म्हणल्यावर काय असणार? HBA आणि HBS असणार आहे. बरोबर आहे. अँड सफरर म्हणलं की काय होणार आहे? दोन्ही जीन कोणते असणार आहे? HBS अँड HBS. यस फॉर सिकल सेल. ठीक आहे. यस फॉर सिकल सेल म्हणून HBS ने आपण डिनोट करतो तो जीन. सो बघा, नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये HBA हे दोन जीन असणार आहे, अलिलोमॉर्फिक फॉर्म असणार आहे. कॅरियरमध्ये HBA आणि HBS असणार आहे. ठीक आहे. सो तो कॅरियर होणार आहे. कॅरियरचा अर्थ काय तो पुढे मी सांगणार आहे. देन सफररमध्ये काय असेल? दोन्ही जीन HBS असेल म्हणजे तो पर्सन सफर विल फ्रॉम द सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे. अँड दिस जीन विल कॉजेस अ डेथ ऑफ दॅट पर्सन ड्यू टू दी लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन. कारण की हिमोग्लोबिनचं काम आहे ऑक्सिजन सप्लाय करणं, आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होणार आहे? स्ट्रक्चर डिस्टर्ब होणार आहे हिमोग्लोबिनचं. त्यामुळे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी असेल हिमोग्लोबिनची ती कमी होणार आहे. ठीक आहे. सो पुढे बघा, एक्झाम्पलमध्ये आपण कॅरियर घेऊया. व्हेन कॅरियर मॅरिजेस विथ कॅरियर, व्हेन कॅरियर मॅरिजेस विथ कॅरियर. मग आता कॅरियर म्हणल्यावर जिनोटाईप काय येणार आहे? बघा जिनोटाईप HBA, HBS क्रॉसेस विथ HBA,
HBS. सिम्पल आहे. हे पॅरेंट झाले. गॅमेट फॉर्मेशन काय होणार आहे? गॅमेट फॉर्मेशन दोन डिफरंट टाईप आहे ना, हेट्रोझायगट्स, त्यामुळे इथे एक HBA तयार होईल, इथे एक HBS तयार होईल. इथे पण सेम होईल फिमेलमध्ये. सपोज दिस इज अ मेल अँड दिस इज फिमेल. सो HBA अँड HBS हे गॅमेट फॉर्मेशन झालं. आता पुढे काय करणार आपण? यांची क्रॉसिंग करून घेणार. सो हा एक गॅमेट असेल तो फ्यूज होणार आहे यासोबत. HBS गॅमेट असेल तो पण यासोबत फ्यूज होणार आहे. सो बघा HBA. सो काय मिळणार? इंडिव्हिज्युअल HBA. सेम दिस HBA फ्युजेस विथ दिस HBS. सो काय मिळणार आहे? इंडिव्हिज्युअल HBS. ठीक आहे. सेम सेकंड जो गॅमेट आहे दॅट इज HBS. दिस HBS फ्युजेस विथ दिस HBA अँड फॉर्म HBA and this HBS again fuses with this HBS, so it will form HBS and HBS. so total 4 individuals आपल्याला इथे मिळणार आहे. आउट ऑफ 4 इंडिव्हिज्युअल किती नॉर्मल आहे, किती कॅरियर आहे, किती सफरर आहे ते आपण आता बघूया. बघा HBA means it is a normal. HBS means carrier. HBA म्हणजे काय? कॅरियर. अँड HBS म्हणजे काय? सफरर. तर बघा नॉर्मल, देन कॅरियर अँड सफरर. किती इंडिव्हिज्युअल मिळाले? आउट ऑफ 4 1 इज नॉर्मल, देन 2 आर कॅरियर. ठीक आहे ना, हे कॅरियर आहे, हा आणि हा कॅरियर आहे. HBA दॅट इज हेट्रोझायगट कॅरियर अँड HBS इज अ सफरर. सो 1. आता बघा यामध्ये काय होणार आहे? जो सफरर असणार आहे त्याची काय होणार आहे? डेथ होणार आहे. मग ॲक्च्युअल रेशिओ जो आपल्याला मिळतोय तर तो काय मिळतोय? 1:2 मिळतोय. ठीक आहे. किंवा आपण त्याला ऑर असं पण लिहू शकतो 2:1 म्हणजे कॅरियर इज टू नॉर्मल. म्हणजे F1 जनरेशनमध्ये मेंडेलने जे आपल्याला सांगितलं होतं की नॉर्मली फिनोटापिक रेशिओ काय असायला पाहिजे? 3:1 असायला पाहिजे. पण सिकल सेल ॲनिमियामध्ये प्लिओट्रॉफीमध्ये आपल्याला असं दिसून येतं आहे की 2:1 रेशिओ आलेला आहे. सो दॅट इट इज अ डेव्हिएशन फ्रॉम द मेंडेल्स लॉज. ठीक आहे. आता बघा कॅरियरचा अर्थ काय? कॅरियर काय म्हणणार? जेव्हा त्याच्यामध्ये एकच HBS प्रेझेंट असेल तेव्हा कॅरियर म्हणणार तुम्ही. सिकल सेल ॲनिमिया प्रोड्यूस करणारं जीन, कारण एक नॉर्मल आहे. त्यामुळे काय होणार आहे? कम्प्लिटली हा जो असणार आहे पेशंट, ठीक आहे, किंवा तो जो पर्सन असेल, ज्यावेळी ऑक्सिजन डिफिशियन्सी असेल त्यावेळी काय होणार आहे? याच्या ज्या RBCs आहे, द RBCs विल बिकम सिकल शेप. सिकल शेपचा अर्थ काय? हाफ मून लाईक. ठीक आहे, हाफ मून लाईक शेप होईल वेन द ऑक्सिजन लेवल इज लो. सो द कॅरियर पर्सन, द RBCs ऑफ कॅरियर पर्सन विल बिकम हाफ मून शेप. मग हाफ मून शेप झाल्याने काय होणार आहे? तर हिमोग्लोबिनची जी ऑक्सिजन कॅरी करून घेऊन जाण्याची कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी कमी होणार आहे. आणि जेवढी कॅपॅसिटी कमी झाली तेवढं टिश्यूपर्यंत, सेलपर्यंत ऑक्सिजनचा जो ट्रान्सपोर्ट होणार आहे तो ट्रान्सपोर्ट कमी होणार आहे. आणि पेशंटला काय होणार आहे? त्या ठिकाणी हायपॉक्सिया होणार आहे. म्हणजे काय? तर पेशंटला दम लागेल. ठीक आहे. ॲनेमिक पेशंट जो असतात त्याला काय होतं? दम लागतो ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. बट सफररमध्ये काय? दोन्ही जीन HBS आहे, त्यामुळे त्याच्या पूर्ण RBC ज्या असतील त्या नॉर्मल कंडिशनला सुद्धा हाफ मून असतील आणि त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय न झाल्यामुळे त्याची काय होऊन जाते? लवकरात लवकर डेथ होऊन जाते. त्यामुळे ॲक्च्युअल इंडिव्हिज्युअल किती मिळणार आहे तुम्हाला? 2:1 मिळणार आहे. सो याचा सिग्निफिकन्स काय आहे? प्लिओट्रॉफीचा स्टडी करून आपल्याला काय सिग्निफिकन्स मिळाला आहे किंवा डे टू डे लाईफमध्ये या सायन्सचा काय उपयोग केला जातो? तर बघा सांगितलं तुम्हाला की मॅरेजेस बिटवीन कॅरियर अँड कॅरियर विल प्रोड्युसेस काय? 1 सफरर. म्हणजे काय? ज्यावेळी मॅरेज होणार आहे त्यावेळी आपल्याला बघायचं आहे की कॅरियर आहे का सिकल सेल ॲनिमियाचा, म्हणजे एकतर मेल असेल किंवा फिमेल असेल. जर दोन्ही कॅरियर असतील तर दोन्ही कॅरियरमध्ये आपण काय केलं पाहिजे? ते मॅरेज अवॉइड केलं पाहिजे. का अवॉइड केलं पाहिजे? कारण की त्याचा जो पुढचे इफेक्ट होणार आहे ते काय होणार आहे? 1 इंडिव्हिज्युअल विल बी सफरर. सो काय होईल? त्याची डेथ होईल. आउट ऑफ 4 इंडिव्हिज्युअल 101% काय होणार आहे? डेथ होणार आहे. मग तो मे बी फर्स्ट चाइल्ड असू शकतो ज्याच्यामध्ये HBS आला तर त्याची काय होऊन जाईल? डेथ होऊन जाईल. ठीक आहे ना. त्यासाठी कॅरियर किंवा कॅरियर असेल तर यांच्यामध्ये मॅरेजेस अवॉइड केलं पाहिजे. एक कॅरियर असेल आणि एक नॉर्मल असेल तर प्रॉब्लेम नाही येणार आहे. का? तर
जो इंडिव्हिज्युअल असतील त्याच्यामध्ये 50% इंडिव्हिज्युअल हे कॅरियर येतील आणि 50% इंडिव्हिज्युअल हे नॉर्मल येतील. कॅरियर आला तर चालतो कारण कॅरियरला तेवढा प्रॉब्लेम नाही होत, बट सफरर आला तर त्याची 101% काय होणार आहे, डेथ होणार आहे. सो दिस इज द प्लिओट्रॉपी. ठीक आहे, एकदा डेफिनेशन बघून घेऊया पुन्हा. प्लिओट्रॉपी म्हणजे काय? व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more different traits, it is called pleiotropic gene and this phenomenon is called as प्लिओट्रॉपी. म्हणजे काय? सिंगल जीन आहे, तो 2 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रेट्स कंट्रोल करतो. म्हणजे बघा इथे बघा, एक नॉर्मल आहे, जीन तोच आहे HB, नॉर्मल, कॅरियर आणि सफरर, 3 वेगवेगळे काय दिसतात आपल्याला, ट्रेट्स दिसत आहेत. ठीक आहे ना. म्हणजे काय तर HBS हा जीन जो आहे ते HBS जीनमुळे 3 वेगवेगळे आपल्याला ट्रेड्स दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे एक नॉर्मल, एक कॅरियर आणि एक सफरर. म्हणजे HBSच आहे तो कॅरियर पण प्रोड्यूस करतो आणि सफरर पण प्रोड्यूस करतो. ठीक आहे ना. दॅट्स वाय प्लिओट्रॉपिक जीन. आता आपल्याला NCERT मध्ये जेव्हा तुम्ही NCERT बुक रीड कराल, पेज नंबर 85 वरती प्लिओट्रॉपी टॉपिक आलेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये प्लिओट्रॉपीचा जो एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल ऑफ प्लिओट्रॉपी इन NCERT बुक. ठीक आहे, पेज नंबर 85. त्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहे ते एक्झाम्पल काय आहे, तर एक्झाम्पल आहे फिनाइल कीटोन्युरिया. ठीक आहे, फिनाइल कीटोन्युरिया. सो इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर फिनाइल कीटोन्युरिया. फिनाइल कीटोन्युरिया कशामुळे होतो? ड्यू टू दी absence of PHA. Now what is PHA? PHA means phenyl alanine hydroxylase. PHA चा अर्थ काय आहे? फिनाइल अलानाइन हायड्रॉक्सिलेज. फिनाइल अलानाइन हायड्रॉक्सिलेज, सॉरी, PAH, नॉट PHA, PAH. फिनाइल अलानाइन हायड्रॉक्सिलेज काय आहे? फिनाइल अलानाइन हायड्रॉक्सिलेज इज अ enzyme. This enzyme is required for production of the phenyl ketonuria. ठीक है, means so this enzyme, that is phenyl alanine hydroxylase enzyme, is absence. ठीक है, there is absence of PAH means phenyl alanine hydroxylase. ह्या एन्झाईमचं काम काय? दिस एन्झाईम कन्वर्ट्स अमायनो ॲसिड phenyl alanine into tyrosine. So due to absence of this enzyme, the conversion of phenyl alanine into tyrosine stops, and that's why the phenyl alanine start to increase in our liver and then excreted through the urine. That is why phenyl ketonuria. म्हणजे काय होतं, युरिनमधून तो फिनाइल अलानाइन जो असतो तो एक्सेसिव्ह एक्सक्रीट होत जातो, and due to this the urine become acidic. That is why phenyl ketonuria. मग आता प्लिओट्रॉपिकचा एक्झाम्पल हा कसा आहे, तर फिनोटायपिक एक्सप्रेशन. ठीक आहे ना. आपण काय सांगितलं, प्लिओट्रॉपिक जीन मीन्स अ सिंगल जीन व्हेन अ सिंगल जीन कंट्रोल्स 2 or more डिफरंट ट्रेट्स. सो फिनोटायपिक एक्सप्रेशन काय होतं, ज्यावेळी अब्सेन्स असतो एन्झाईमचा तर त्यावेळी आपल्याला दिसतं मेंटल रिटार्डेशन. ठीक आहे, देन रिडक्शन इन हेअर अँड रिडक्शन इन स्किन पिगमेंटेशन स्किनचं होत नाही. ठीक आहे, त्यामुळे स्किन व्हाईट होते. रिडक्शन इन हेअर प्रोडक्शन कमी होतं, हेअर लॉस झालेला असतो, मेंटली रिटार्डेड असतो पेशंट. म्हणजे बघा, जीन एक आहे बट कॅरेक्टर, फिनोटायपिकली कॅरेक्टर जर बघितले तर तिथे 3 कॅरेक्टर अफेक्ट झाले. म्हणजे मेंटली रिटार्डेड झालं आहे, रिडक्शन इन हेअर झालं आहे, स्किनचं पिगमेंटेशनसुद्धा रिडक्शन झालं आहे. म्हणजे काय, एकच जीन आहे पण किती कॅरेक्टरवरती अफेक्ट करतोय, 3 कॅरेक्टरवरती अफेक्ट करतोय ना. दॅट इज वाय प्लिओट्रॉपिक जीन. सो दिस इज द एंड ऑफ प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम. Our next topic is sex determination. So we will see sex determination in grasshopper, then in human, in bird and in honey bee.
4 डिफरंट आपण एक्झाम्पल घेणार आहे आणि त्यामध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन स्टडी करणार आहे. ठीक आहे. सो इन ग्रासहॉपर द सेक्स डिटर्मिनेशन इज XO टाइप, इन ह्यूमन इट इज XY टाइप, इन बर्ड इट इज ZW टाइप, and in honeybee it is depend on number of set of chromosomes. ठीक आहे. सो वन बाय वन आपण बघत जाणार आहे. सो फर्स्ट आपण बघणार आहे इन ग्रासहॉपर. इन ग्रासहॉपर सेक्स डिटर्मिनेशन इज XO टाइप. मीन्स XO टाइप म्हणजे काय, तर बघा मेल अँड फिमेल. द मेल of grasshopper bears the 2 type of sperms, that is the one sperm which contains X chromosome and the another sperm which contains nothing, that is it is indicated by O, means XO type. म्हणजे काय होणार आहे, ग्रासहॉपर मध्ये 2 डिफरंट टाइपचे स्पर्म प्रोड्यूस केले जातील. 50% स्पर्म्स आर विथ X क्रोमोझोम and 50% sperm are with O, means there is a nothing. And in female of grasshopper it will produces ovum, that is only one type, that is X and X, that is homozygotic. याला काय म्हणणार आपण, होमोगॅमेटिक. सो फिमेल इन ग्रासहॉपर इज होमोगॅमेटिक. होमो म्हणजे काय, सेम, सिमिलर. सो दोन्ही गॅमेट काय सिमिलर आहे म्हणजे X X, बट मेल इज हेटेरोगॅमेटिक. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. म्हणजे काय, 2 डिफरंट टाईपचे गॅमेट्स तुम्हाला इथं दिसत आहेत, X अँड O. मग ज्यावेळी फर्टिलायझेशन होणार आहे त्यावेळी काय होईल, वेन द X कंटेनिंग क्रोमोझोम fertilizes to the X containing ovum, it will produce the XX. so XX असेल तर काय असणार आहे, फिमेल. and when O containing chromosome fertilizes these X containing ovum, it will produce XO. XO means काय, male. so sex determination is depend on the male in grasshopper. कारण की फिमेल इज होमोगॅमेटिक आहे, त्यामुळे ऑलवेज तिच्यामध्ये जे ओव्हम प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये X क्रोमोझोमच असणार आहे. बट मेलमध्ये काय आहे डिफरन्स आहे, एकतर X क्रोमोझोम असेल किंवा नसेल. X क्रोमोझोम असणारा स्पर्म जर फ्यूज झाला तर तुम्हाला फिमेल ऑप्टेन होणार आहे, आणि X क्रोमोझोम नसलेला स्पर्म फ्यूज झाला तर तुम्हाला मेल ऑप्टेन होणार आहे. मीन्स सेक्स डिटर्मिनेशन इज डिपेंड ऑन द मेल इन ग्रासहॉपर. सो इट इज अ XO टाइप. XO टाइप का म्हणलं आहे, डिपेंडिंग ऑन द क्रोमोझोम्स. X क्रोमोझोम असतो मेलमध्ये आणि एका काही स्पर्म्समध्ये X क्रोमोझोम नसतो, दॅट इज O म्हणलेलं आहे त्याला आपण. सो कोणावरती डिपेंड आहे, मेलवरती डिपेंड आहे म्हणून XO टाइप म्हणलं. ठीक आहे. चला नेक्स्ट इन ह्यूमन बीइंग्स. इन ह्यूमन बीइंग्स द सेक्स डिटर्मिनेशन इज XY टाइप. इन ह्यूमन सेक्स डिटर्मिनेशन इज XY टाइप. XY टाइप म्हणजे काय, तर आता बघा ह्युमन्समध्ये डिप्लॉइड सेल जी असते, ह्युमन इज अ डिप्लॉइड. ठीक आहे. सो डिप्लॉइडचा अर्थ काय इथे, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम असतात. ठीक आहे. आउट ऑफ 23 पेअर्स 22 पेअर्स आर ऑटोझोम्स and 1 pair is sex chromosome. Means these chromosome decides the gender of the individual, that is why this pair is called as sex chromosome, and these autosomes are same in both male and female. so decide कोण करते, this one pair, that is why this pair is called as sex chromosome. so autosomes are same but sex chromosomes are different. but different कसं आहे, तर in male and in female. so male have X and Y chromosome and female has X chromosome. ठीक आहे. so male is heterogametic in case of human, जसं ग्रासहॉपर मध्ये होतं, आणि त्याच पद्धतीने फिमेल ही कशी आहे, होमोगॅमेटिक मीन्स XX टाइप, दॅट इज सेम टाईपचे क्रोमोझोम्स आहे XX. आणि मेलमध्ये काय, X आणि
वाय क्रोमोझोम. ठीक आहे, 23 पेअर आहे, किंवा पेअर ऐवजी तुम्ही म्हणू शकता 46 क्रोमोझोम आहे. 46 मध्ये काय होणार बघा, 44 क्रोमोझोम हे ऑटोझोम असणार आहे, आणि 45 आणि 46 हे असणार आहे मेल असेल तर XY आणि फिमेल असेल तर XX, म्हणजे 44, 45, 46, फिमेल असेल तर 44, XX मीन्स 45 अँड 46. ठीक आहे. सो दिस heterogamic individual, that is heterogamic male, will produces two types of gametes. Two types of gametes. दोन टाईपचे गॅमेट्स कोणते होणार आहे? वन गॅमेट विच कंटेन्स X क्रोमोझोम and another gamete which contains the Y chromosome. Means 50% gamete contains the X chromosome and 50% gamete contains the Y chromosome. But in case of female, it will produces only one type of gamete. Means both the gamete contains the same chromosome, that is XX, because the female is homogametic. Means all 100% gamete have X chromosomes. 100% ovum contains the X chromosome. ठीक आहे. आता पुढे आपण फर्टिलायझेशन बघूया. When the X containing sperm fertilizes the ovum, it will produces the individual which contains the XX chromosome. ठीक है. And when the Y containing sperm fuses with the ovum which contains the X, it will produces the XY individual. So XX असेल तर काय असतं? फिमेल. XY असेल तर काय आहे? मेल. सो बघा, in case of human, the sex determination is also depend on the male. ठीक आहे, समजलं? सेक्स डिटर्मिनेशन कोणावरती डिपेंड आहे? मेलवरती डिपेंड आहे, नॉट ऑन द फिमेल. बट आपल्या सोसायटीमध्ये ब्लेम ऑलवेज कोणाला केलं जातं? फिमेलला केलं जातं. त्याच्यामधनं अनेक असे उदाहरणं तुम्ही बघितलेले असेल की फिमेल सपोज 2 किंवा 3 फिमेल झाले असतील तर त्यानंतर सेकंड मॅरेज केलं जातं फॉर दी मेल. बट ॲक्च्युली जे सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड आहे ते कोणावरती डिपेंड आहे? मेलवरती डिपेंड आहे, नॉट ऑन द फिमेल. ठीक आहे. सो हे झालं ह्युमनमधला सेक्स डिटर्मिनेशन. सो ह्युमनमध्ये सेक्स डिटर्मिनेशनचा कोणता टाईप आहे? XY टाईप. XY टाईप का म्हणलं? कारण की मेल हा हेट्रोगॅमेट आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे ना, म्हणून म्हणलं. त्याच पद्धतीने आपण ग्रास हॉपरमध्ये सांगितलं XO टाईप. का? तर ग्रास हॉपरमध्ये मेल हा काय होता? XO टाईपचा होता, तो हेट्रोगॅमेटिक होता. म्हणजे जो हेट्रोगॅमेटिक आहे त्याच्यावरती सेक्स डिटर्मिनेशन डिपेंड आहे ना, कारण जो होमोगॅमेटिक असणार आहे त्याच्यामध्ये तर दोन्ही टाईपचे सेमच आहे, सो त्याच्यावरती डिपेंड नाही राहणार आहे. ठीक आहे. त्यावरनं ते नावं दिलेले आहेत. म्हणजे ग्रास हॉपरमध्ये XO टाईप आहे म्हणून XO टाईप. देन ह्युमनमध्ये हेट्रोगॅमेटिक मेल आहे, त्याच्यामध्ये XY क्रोमोझोम असतं म्हणून आपण त्याला XY टाईप म्हणतो. ठीक आहे. चला पुढे थर्ड काय आपलं? नाव इन बर्ड. थर्ड इज इन बर्ड. आता बर्डमध्ये काय आहे? ZW टाईप. ZW टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन. आता ZW टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय? बघा, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण दोन जे एक्झाम्पल बघितले आतापर्यंत, जे 2 सेक्स डिटर्मिनेशन बघितले त्यामध्ये मेल हा हेट्रोगॅमेट होता. बट इन बर्ड, इन सो मेनी बर्ड्स, द मेल and female. ठीक है. In so many birds the male is homogametic, means it will produces ZZ type of gamete, sex gamete, and female is a heterogametic which produces ZW type of gamete. So male is homogametic. कोणामध्ये? होमोगॅमेटिक बर्डमध्ये. देन female is heterogametic, means 2 different type of gametes. ठीक है ना. One gamete 50% gamete contains Z chromosome and 50% contains W chromosome. So दोन वेगवेगळे डिफरंट आहे, दॅट इज वाय हेट्रोगॅमेटिक. आता बघा, इथे जे सेक्स डिटर्मिनेशन असणार ते कोणावर डिपेंड आहे? आता आपण इथे गॅमेट्स बघूया. Z कंटेनिंग मेल काय प्रोड्यूस करणार आहे? दोन्ही सेम टाईपचे गॅमेट प्रोड्यूस करेल. बट फिमेल कोणते गॅमेट प्रोड्यूस करेल? 50% ओव्ह्यूम कंटेन्स Z and 50% contains ovum. So when this Z containing sperm fuses with this Z containing ovum, it will produce ZZ. And when this Z
containing sperm fuses with the W containing ovum, it will produce ZW. So ZZ denotes the male, that is homogametic, and ZW means it is a female, that is heterogametic. सो बघा बर्डमध्ये आपल्याला दिसून येते की सेक्स डिटर्मिनेशन हे डिपेंड आहे कोणावरती, फिमेलवरती. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंतचे आपण जे 2 बघितले होते त्यामध्ये मेल हे हेट्रोगॅमॅटिक होते, बट बर्डमध्ये हेट्रोगॅमॅटिक कोण आहे, फिमेल आहे, दॅट इज ZW टाईप. आता बघा इथे पण आपण काय म्हणलं, ZW टाईप म्हणलं. इथे ZZ टाईप म्हटलं का, नाही म्हटलं. का, बिकॉज द फिमेल इज हेट्रोगॅमॅटिक अँड सेक्स डिटर्मिनेशन इज डिपेंड ऑन दिस फिमेल, दॅट इज वाय द सेक्स डिटर्मिनेशन टाइप इज ZW. ठीक आहे, सिंपल आहे. सो तिन्ही एक्झाम्पल्स, तिन्ही तुम्हाला सेक्स डिटर्मिनेशन व्यवस्थित समजलेले असतील. लास्ट आपलं सेक्स डिटर्मिनेशन राहिलंय ते म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी. सो लास्ट दॅट इज सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बी. In honeybee, sex determination is based on the number of sets of chromosome and individual residues. म्हणजे कोणता नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम तो इंडिव्हिज्युअलला रिसीव्ह करणार आहे त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे काय, तर हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. जर हॅप्लॉइड रिसीव्ह केला असेल तर तो मेल होणार आहे आणि डिप्लॉइड रिसीव्ह केलं तर तो फिमेल होणार आहे. दॅट इज वाय इन हनी बी द सेक्स डिटर्मिनेशन टाईप इज हॅप्लो डिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. कसं ते बघूया. बघा, इन हनी बी द फिमेल इज अ डिप्लॉइड अँड विच कंटेन्स 32 क्रोमोझोम. जसं ह्युमन्समध्ये आपण बघितलं डिप्लॉइड म्हणजे किती क्रोमोझोम असतात, 23 पेअर ऑफ क्रोमोझोम, and here is 32 chromosomes, 32 pairs. So female undergoes meiosis. By meiosis it produce gametes, and these gametes are always, आपल्याला माहिती आहे गॅमेट्स हे कसे असतात, हॅप्लॉइड असतात. सो काय होणार आहे, हाफ होणार आहे 16 and 16. ठीक आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, तर बघा मेल जो असतो मेलमध्ये पण गॅमेट प्रोड्यूस होतात, बट मेलमध्ये जे गॅमेट प्रोड्यूस होतात ते मायटॉसिसने प्रोड्यूस होतात, नॉट बाय द मिओसिस. असं का झालं इथे, बघा मेल हा ऑलरेडी हॅप्लॉइड आहे, 16 क्रोमोझोम आहे. जर इथे मिओसिस झालं असतं तर काय झालं असतं, 8 आणि 8 क्रोमोझोम आले असते. आणि 8 आणि 8 क्रोमोझोम आल्यावर काय आलं असतं, यांचे जे स्पेसिसचे क्रोमोझोम नंबर आहे तो चेंज झाला असता. कारण ज्यावेळी फ्युजन होणार आहे त्यावेळी 16 आणि 8 24 होणारे, जे 32 असायला पाहिजे फिमेलमध्ये, बरोबर आहे. आणि मेलमध्ये 16 असायला पाहिजे, तर हाफ 8च आले असते. सो हा स्पेसिसचा क्रोमोझोम नंबर चेंज झाला, आणि क्रोमोझोम नंबर जर चेंज झाला तर पूर्णपणे काय होईल, स्पेसिसचे कॅरेक्टरिस्टिकच चेंज होऊन जातील. ठीक आहे ना. त्यामुळे मायटॉसिसने होतं आणि मायटॉसिसने प्रोड्यूस होऊन काय होणार आहे, ॲज इट इज 16 त्या ठिकाणी 16 क्रोमोझोम त्यामध्ये राहणार आहे, बरोबर आहे. आता फिमेलने जे 50% गॅमेट्स प्रोड्यूस केलेले असतात, आउट ऑफ विच 50% gametes directly develop into the male which contains the 16 chromosome, directly develop into the male. This process is called as parthenogenesis. Means the development of individual without the fertilization is called as parthenogenesis. इथे fertilization झालं का, मेल फिमेल गॅमेट हा मेल गॅमेट सोबत फ्युजेस झालाय का, नाही झालाय, डायरेक्टली तो डेव्हलप झालाय इंटू द मेल. ठीक आहे. मेलमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 16 क्रोमोझोम म्हणजे हाफ क्रोमोझोम असतात, मेल इज अ हॅप्लॉइड. सो बघा 16 क्रोमोझोम आले. सो पार्थिनोजेनेसिस प्रोसेस ज्याला म्हणतो आपण. रिमेनिंग 50% गॅमेट्स ऑफ द फिमेल विच कंटेन 16 क्रोमोझोम फ्युजेस विथ द गॅमेट्स प्रोड्यूस बाय द मेल विच कंटेन्स 16 क्रोमोझोम, अँड बाय फ्युजन these will produces the 32 chromosome containing female. So female may be a queen or it may be worker, and the male is called as drone. आता in case of honeybee, these male never become a father. कारण का, याच्यामध्ये पुढे काय होणार आहे, 16 क्रोमोझोम जे असतील, ठीक आहे ना, याच्या पुढे मायटॉसिस होईल आणि हा पुन्हा काय प्रोड्यूस करेल, 16 कंटेनिंग क्रोमोझोम असणारा गॅमेट्स प्रोड्यूस करेल, आणि तो गॅमेट्स पुन्हा फ्यूज होणार आहे. बट हे गॅमेट जे असतील तर गॅमेट काय होतात, इथे फ्यूज होतात का, नाही. म्हणजे जसं बघा इथे बघा फिमेल 32 क्रोमोझोम आहे, हा जो मेल आहे त्यामध्ये काय झालं, मायटॉसिसने डायरेक्टली 16 क्रोमोझोम डेव्हलप झाले गॅमेट्स, आणि
फ्युजन होऊन काय होतं, फिमेल प्रोड्यूस होतं, दॅट इज 32 क्रोमोझोम. अँड हिअर द मेल डोन. आता जी फिमेल आहे बघा, इथे फिमेल अगेन दिस फिमेल विल प्रोड्युसेस द गॅमेट दॅट इज 16 क्रोमोझोम containing haploid gamete by the meiosis, and these male again produces the gametes which also have haploid set of chromosome that is 16 chromosome. but हा जो बघा इथे जे गॅमेट्स होते, ठीक आहे ना, किंवा हा जो इथं मेल असेल त्याने मायटॉसिसने काय केलेलं आहे, इथं 16 क्रोमोझोम प्रोड्यूस केल्यानंतर हे दोघं फ्युजन होऊन आपल्याला काय मिळालं, फिमेल मिळालं आहे. बट हा जो आहे तो कसा मिळाला, याचे जे पॅरेंट्स कोणी आहे का, नाही. कारण का, तर हा डायरेक्टली मिळाला ना, पार्थिनोजेनेसिस. ठीक आहे. सो याला फादर नाही आहे का, कारण की हा फिमेलपासून डेव्हलप झालेला आहे, मेलपासून डेव्हलप झालेला आहे का, मेलचे क्रोमोझोम याच्यामध्ये आलेले आहे का, नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार, हा फक्त फिमेलपासून डेव्हलप झालेला आहे, म्हणजे या मेलला काय नाही आहे, फादर नाही आहे, ही हॅज अ नो फादर. ठीक आहे. का, कारण पार्थिनोजेनेसिसने डेव्हलप झाला, मेलचे गॅमेट त्याच्यात आलेलेच नाही. पण ही जी फिमेल आहे त्या फिमेलमध्ये फिमेलचे म्हणजे मदरचे पण क्रोमोझोम आहे आणि फादरचे पण क्रोमोझोम आहे. बट इथे तसं आहे का, नाही, फक्त फिमेलचे क्रोमोझोम आहे, म्हणजे मदरचे क्रोमोझोम आहे, फादरचे क्रोमोझोम नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार, हे हॅज अ नो फादर. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज कॉल्ड ॲज हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. आता बघा इथे हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन का आणलं, कारण डिपेंड ऑन द हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड. जर हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम आला तर तुम्ही त्याला मेल म्हणणार, आणि डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम आला तर त्याला फिमेल म्हणणार. म्हणून हॅप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन टाईप आपल्याला दिसतो इन हनी बी. यामध्ये पार्थिनोजेनेसिसने मेल डेव्हलप होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि फिमेल ही ऑलवेज फर्टिलायझेशन होऊन डेव्हलप होतं. त्यामध्ये क्वीन आणि वर्कर असतात. क्वीनचं काम आहे फक्त पुढे मिओसिस करून गॅमेट प्रोड्यूस करणं. वर्करचं काम असतं टू कलेक्ट दी नेक्टर फ्रॉम दी फ्लावर. ठीक आहे. सो दिस इज द एंड ऑफ अवर टुडेज टॉपिक, दॅट इज सेक्स डिटर्मिनेशन. आपण सेक्स डिटर्मिनेशन बघितलं इन बर्ड, इन ह्युमन, इन ग्रासहॉपर अँड इन हनीबी अँड प्लिओट्रॉपी. So I hope you like this lecture. So please like, share and comment. Thank you.